ब्राह्मणाचे दारिद्र्य श्री गुरुकृपेने गेले. स्वामी भक्तांनो, अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे दत्तगुरू यांचा तिसरा अवतार होय. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली. त्यापैकी एक आहे आजच्या गोष्टीतील गरीब ब्राह्मण. श्री गुरु भिलवडीहून कुरोपूर या क्षेत्री आले. कुरोपूरला पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम आहे. या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. श्री गुरु नित्य दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असत आणि खऱ्या भक्तांवर कृपा करत असत. या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो प्रतिदिन गावात भिक्षा मागत असे. जे काही मिळेल त्यात आनंदाने राहत असे. दारी येणाऱ्या अतिथींची तो पूजा करून त्यांना घरात जे असेल त्याची भिक्षा वाढत असे. त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत पाठवत नसे. भिक्षान्न, अतिथी सेवा आणि ईश्वराचे भजन यात ते मोठ्या सुखात होते. एकदा श्री गुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता. भिक्षा वाढावयास घरात काहीच नव्हते. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्री गुरूंना आसन दिले, त्यांची पूजा केली. पण आता त्यांना भिक्षा काय वाढायची याचा ती विचार करू लागली. घरात तर काहीच नव्हते. बराच विचार केल्यावर तिला एक युक्ती सुचली. तिच्या दारात एक घेवड्याचा मोठा वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा आल्या होत्या. त्या ब्राह्मणाच्या बायकोने शेंगा काढल्या, त्यांची भाजी केली व ती श्रीगुरूंना वाढली. श्रीगुरू प्रसन्न झाले. तुझे दारिद्र्य गेले असा आशीर्वाद दिला आणि परत जाताना त्यांनी घेवड्याचा वेल उपटून टाकला. श्रीगुरूंनी घेवड्याचा वेल उपटलेला पाहून ती बाई दुःखी झाली. ती रडू लागली. थोड्या वेळात ब्राह्मण घरी परत आला. त्याला तिने सारा प्रकार सांगितला. तो ज्ञानी ब्राह्मण म्हणाला, श्री गुरूंनी तुला आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव. घेवड्याचा वेल तर श्री गुरूंनी कापला होता. आता तो सगळा उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली. घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास त्याने प्रारंभ केला. आणि काय आश्चर्य, त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला धनाचा एक हंडा सापडला. ते पाहून त्या दोघांनाही फार आनंद झाला. ते दोघे श्री गुरूंकडे गेले, त्यांची पूजा केली आणि घडलेली सारी गोष्ट त्यांना सांगितली. स्वामी भक्तांनो, अतिथी सेवा केल्याने आणि भक्तिभावाने दिलेल्या कोणत्याही गोष्टीने परमेश्वर संतुष्ट होतो, हे या गोष्टीवरून तुमच्या लक्षात आले असेलच. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेचे तुमचे अनुभव कमेंटमध्ये जरूर पाठवा. कदाचित पुढची कथा तुमचीच असेल. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी समर्थांच्या कथा, गाणी, भजन, मंत्र व आरती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.